श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धरून नेते. मग आपापल्या सवडीने कोणी कितीही वेळ द्यावा, त्यातील शुद्ध भाव हा महत्वाचा आहे हे लक्षात ठेवावे. त्याबरोबरच देवपूजेत काही कळत नकळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे. 3 ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे, त्यामुळे घटस्थापनेआधी दिलेले काही बदल करणे आवश्यक आहे. देवीची पूजा करताना लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. पूर्व दिशा शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि या दिशेचा स्वामी सूर्य देव आहे. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी अखंड ज्योत पेटत राहणे आणि तुपाचा दिवा लावणे खूप शुभ राहील. असे केल्याने घरातील सदस्यांमध्ये कीर्ती वाढते. देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो. धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत स्नान अर्पण करून देवीला फुलवावे. तोपर्यंत मनाला देवपूजेत गुंतून ठेवणे हा त्या मागचा हेतू असतो. मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून श्रोत पठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते. अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच पूजेचे योग्य फळ मिळते, घरात सुख समृद्धी नांदते. त्यासाठी 10 महत्वाचे नियम जाणून घेऊ. देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. ही ऊर्जा अधिक कार्यत्वी व्हावी म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा. जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा. या व्यतिरिक्त देव्हाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या. आवश्यक बदल करा. देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे. देवघर शक्यतो जमिनीवर असावे. जागे अभावी भिंतीवर लावायचे असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे, अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते. देवाला वाहत असलेले हळदी कुंकू आणि अक्षता वेगवेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे असावे. अक्षता अखंड असाव्यात, अर्थात तांदूळच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये. तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावावे, मगच पूजेस बसावे. देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हींमध्ये तुळशीचे पान घालावे. पळीने पाणी घालत देवांना स्नान घालावे. पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मगच देव्हाऱ्यात ठेवावे. पूजेची भांडी तांबी, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावी, पण काचेची, स्टीलची, ॲल्युमिनियमची भांडी वापरू नयेत. शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते. तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते. देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा. त्यात कोळजळी धरणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी वात बदलून घ्या. तेल, तूप शुद्ध प्रतीचे वापरावे. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नये. देव्हाऱ्यात मेणबत्तीचा वापर देखील करू नये. सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावले असेल तर दिव्याचे दिवे लावू नका. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर 15 दिवसांनी दिवे उजळून घ्या. म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे देखील स्वच्छ राहतील. देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा, मूर्ती ठेवू नये. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाही त्यांचे विसर्जन वेळीच करावे. देवघरात मोजके 5 देव मूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती, दत्तगुरु या व्यतिरिक्त
अन्न देवतांच्या मूर्ती तसबरी असतील तर मूर्तीचा धान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा. देवघरातील मूर्ती किंवा तसबीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी. ज्या मूर्ती भंग अवस्थेत असतील त्या वेळेतच विसर्जन करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्वाचे आहे. देवाला जी फुले वाहतो ती अंगठ, माध्यमा, अनामिका या 3 बोटांचा वापर करूनच व्हावी. निर्माल्य झालेली फुलं टाकून द्यावीत. ताजी फुलं व्हावीत. ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. बाकी काही शक्य नसेल तर गूळ खोबरं, गूळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संपुष्ट होतो. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदूळाच्या आरासमध्ये असावी. धान्य हे सुतबत्तेचे लक्षण आहे. देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते. म्हणून देवीचे आसन धान्याने परिपूर्ण असावे. देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे. शक्य तेवढ्या मोठ्याने शंखानाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता निर्माण होते. देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे, मंत्रोच्चार करावे, 108 मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान 1 आरती म्हणत पूजेची सांगता करावी. या सगळ्या गोष्टींना 1-2 तास लागतात असेही नाही. थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर पूजा यथोचित पूर्ण होऊ शकते. नवरात्रीत देवीची अखंड कृपा, आशीर्वाद राहण्यासाठी हा मंत्र रोज म्हणावा. सगळ्या इच्छा पूर्ण होतील, संकटे दूर होतील. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेणे संस्थिता नमस्तभ्ये 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 नमो नमः. या देवी सर्वतुभेषु दयारूपणे संस्थिता नमस्ते नमस्तेय नमस्तेय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धेरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्र 108 वेळा जपावा. शक्य नसेल तर तुम्ही याचे पठण 10 वेळा तरी करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.